बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी 2 प्रमुख आरोपींना अटक। पुण्यातून सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला ठोकल्या बेड्या। हत्या प्रकरणात मोठे खुलासे होण्याची शक्यता। संतोष देशमुखांची हत्या म्हणजे समाजातील विकृती, सर्व आरोपींवर मोक्का लावायला हवा। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांची मागणी। आरोपींना अटक पुण्यातूनच कशी होते? बीड प्रकरणात सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संशय। मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे न्याय देण्याची मागणी। बीडमधील हत्या प्रकरणातील आरोपींची मंत्र्यांकडे उठबस असल्याचे पुरावे। मंत्र्यांचा संबंध आहे का याची चौकशी करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। खऱ्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरेश धस पुरेसे। धस यांचं बोलणं फडणवीसांच्या आदेशानं सुरू। संजय राऊतांचं वक्तव्य। भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब। सूत्रांची माहिती, येत्या 10 दिवसात भाजपला मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली अमित शहांची भेट। 12 जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या महाअधिवेशनाचं दिलं निमंत्रण। अर्जुन खोतकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। कैलास गोरंट्याल यांच्याकडून खोतकरांविरोधात याचिका। विधानसभा निवडणुकीत चुकीचा अर्ज भरल्याचा उल्लेख। पुण्यात मराठी हिंदी वाद पेटला। मराठी कर्मचाऱ्यावर अन्याय केल्यानं टीम लीडरला मनसे कार्यकर्त्यांचा चोप। मराठी बोलल्यास कामावरून काढून टाकण्याची दिली होती धमकी। मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेतील घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून 2 संशयित ताब्यात। आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात यश। कोल्हापुरात रोटीसाठी हॉटेल व्यावसायिकाला जबर मारहाण। 11 जणांकडून मारहाण करत हॉटेलचीही तोडफोड। शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आणि अणु ऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ आर चिदंबरम यांचं आज पहाटे मुंबईत निधन। जसलोक हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास।